10 नोव्हेंबर 2025 दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानं देश हादरला. एक पांढरी हायोंडाय i20 कार अचानक उडाली. 9 जणांचा मृत्यू झाला, 20हून अधिक जखमी झाले. पण तपासानं जे उघड केलं त्याने सर्वांना स्तब्ध केलं. हा स्फोट साधा गुन्हा नव्हता, तर शिक्षित मुस्लिम डॉक्टरांचं नियोजित दहशत जाळं होतं. मुख्य आरोपी डॉक्टर उमर उन नबी, जम्मू काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी, वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आणि फरीदाबादमधील अल्फलाह मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होता. तपासात उघड झालं की तो गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मदशी संपर्कात होता. फरीदाबादमध्ये दहशतीचं मॉड्यूल तयार केलं आणि स्फोटक सामग्री जमवली. पोलिसांनी 2900 किलो स्फोटक तिथून जप्त केलं. लखनौतील महिला डॉक्टर शाहिना शाहिद ही जमात उल मोमिनात या महिलांच्या गटाची प्रमुख होती, जो जैश ए मोहम्मदचे महिला विंग म्हणून भारतात काम करत होता. तिचं काम होतं शिक्षित मुस्लिम महिलांना जिहादच्या नावाखाली तयार करणं. तीच या नेटवर्कचा मानसिक पाया होती. इतर 2 डॉक्टर मुजम्मिल गणाई आणि डॉक्टर अदिल रदर, हे दोघंही काश्मीरमधील डॉक्टर उमरचे सहकारी आणि सहसंस्थापक. तिघांनी मिळून फरीदाबाद टेरर मॉड्यूल चालवलं. त्यांच्या संवादातून स्पष्ट झालं की ते स्वतःला सेवक नव्हे तर शहीद समजत होते. दहशतीचा गवारूप, व्हाईट कॉलर टेरर नेटवर्क. तपासकांच्या मते हा व्हाईट कॉलर टेरर नेटवर्कचा भारतातील पहिला मोठा उदाहरण आहे, जिथे दहशतवादी संघटना आता अशिक्षित नव्हे तर शिक्षित व्यावसायिक लोकांमध्ये आपले हात पसरवत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक असे लोक आता त्यांच्या नव्या भरतीचं लक्ष झाले आहेत. या सगळ्या कहाणीमागे एक भीषण प्रश्न उभा राहतो. ज्ञान असतानाही विवेक हरवतो, तेव्हा शिक्षण दहशतीचं साधन होतं का? आणि समाजात आदर्श ठरणारे डॉक्टर जेव्हा नाशाचे सूत्रधार बनतात, तेव्हा त्याला दहशतवाद म्हणायचं की शोकांतिका?